ठीक आहे. पुढचं प्रॅक्टिकल आहे व्होल्टेज सिरीज फीडबॅक एम्प्लिफायर. यामध्ये आहे की निगेटिव्ह फीडबॅक इज यूज फॉर स्टॅबिलिटी. ठीक आहे. दिस कॉन्फिगरेशन मोस्ट स्टेबल वन अँड यूज इन मोस्ट डिस्क्रीट एम्प्लिफायर सिस्टम. ठीक आहे. दिस प्रॅक्टिकल विल हेल्प टू डेव्हलप प्रॅक्टिकल स्किल ऑफ द स्टुडंट to use appropriate feedback connections in the amplifier. ठीक आहे. यूज आपण काय केलेलं आहे की बीजेटी फीडबॅक एम्प्लिफायर यूज केलेला आहे. याचं थेरोटिकल बॅकग्राऊंड काय आहे. when any increase in the output signal result into the input in such way to cause the decrease in output signal, the amplifier is set to high negative feedback. The advantages of providing negative feedback are that the transfer gain of the amplifier with feedback can be stabilized against variation in the hybrid parameter of the transistor or parameters of the other active devices used in the circuit. The most advantages of negative feedback is that the active device used in the circuit, the most advantages याचं काय आहे की by proper use there is significant improvement in the frequency response and in the linearity of operation of the amplifier. आणि याचा डिसएडवांटेजेस काय आहे की निगेटिव्ह फीडबॅक इज दॅट द व्होल्टेज गेन इज डिक्रीज and in current series feedback the input impedance and output impedance are increased, noise and distortion are reduced considerably. ठीक आहे. तुमची ही व्होल्टेज सिरीज फीडबॅक एम्प्लिफायरची ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. इनपुट सिग्नल आपण मोस्ट ऑफ आहे फंक्शन जनरेटर आहे आणि आउटपुट आपण कशावर मेजर करणार आहे सीआरओ वर. ठीक आहे. ही तुमची आहे सर्किट डायग्राम व्होल्टेज सिरीज फीडबॅक एम्प्लिफायरचे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं काय आहे की याची तुमची ग्राफ आहे सेम राहणार आहे. जसं तुम्ही सिंगल स्टेज एम्प्लिफायर किंवा 2 स्टेज एम्प्लिफायर आपण प्रॅक्टिकल बघितलंय ना, त्याप्रमाणेच याचा तुमचा ग्राफ राहणार आहे. म्हणजे स्टार्टिंगला फ्रिक्वेन्सी तुमची डिक्रीज वरनं इन्क्रीज होईल. इन्क्रीज वरनं ही तुमची इथे तुमची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहील आणि जसजशी तुम्ही फ्रिक्वेन्सी इन्क्रीज कराल त्यानुसार तुमचा एम्प्लिट्यूड काय होईल डिक्रीज होईल. याचं तुम्हाला ग्राफ या प्रकारे तुमचा हा ग्राफ आहे. ही इनपुट वेव्ह फॉर्म राहणार आहे. ही तुमची आहे आउटपुट वेव्ह फॉर्म. ठीक आहे. इनपुट वेव्ह फॉर्म आपण साइन वेव्ह अप्लाय करणार आहे आणि आउटपुट तुम्हाला मेजर पण युजिंग सीआर वर आउटपुट वेव्ह फॉर्म काय करायची तुम्हाला मेजर करायची. आणि हा तुमचा राहणार आहे नेचर ऑफ ग्राफ राहणार आहे. ठीक आहे. लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, अपर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, एलसी आणि एलआर. रिसोर्स यूज तुमचा काय काय यूज लागणार आहे आपलं. आपण सीआरओ यूज करणार आहे, डीसी पॉवर सप्लाय यूज करणार आहे, सिग्नल जनरेटर, ट्रान्झिस्टर आहे तुमचा बीसी 555 और CL100 और BD 155 ट्रान्झिस्टर यूज करणार आहोत. रेजिस्टर यूज आहे 33K चा, 3.3K, 1.5K, 330 ओम आणि 1 RL काय आहे तुमचा 1 किलो ओम. कॅपॅसिटर आपला मोस्ट ऑफ इलेक्ट्रोलाइटिक आपण यूज करतो 10 मायक्रोफॅरेड. सगळे यामध्ये जे कॅपॅसिटर आहे ते सगळे 10 मायक्रोफॅरेडचे कॅपॅसिटर यूज केलेले आहे. ठीक आहे. याची प्रोसिजर काय आहे की बिल्ड सर्किट ऑन ब्रेडबोर्ड ऍज पर सर्किट डायग्राम. त्याच्यानंतर कनेक्ट फंक्शन जनरेटर आउटपुट टू सीआरओ अँड ऑब्झर्व इनपुट सिग्नल ऑन सीआरओ. ठीक आहे. तुम्ही काय करायचं की
इनपुटला तुम्ही फंक्शन जनरेटर लावायचा आणि आउटपुटला तुमचं काय आहे, CRO आहे. ठीक आहे. स्विच ऑन DC पॉवर सप्लाय, फंक्शन जनरेटर अँड CRO. Keep input voltage constant. Vary the frequency from 10 हर्ट्ज टू 1 मेगाहर्ट्ज पर्यंत. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी किती ने व्हॅरी करायची आहे, 10 हर्ट्ज पासून आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी करू अप टू 1 मेगाहर्ट्ज पर्यंत. आणि अँप्लिट्यूड काय करायचं तुम्हाला मेजर करायचं आहे. रिमूव्ह द इमिटर बायपास कॅपॅसिटर. रिमूव्ह द इमिटर बायपास कॅपॅसिटर. आता हा बायपास कॅपॅसिटर डिस्कनेक्ट करायचा आहे किंवा बायपास करायचा आहे. ठीक आहे. and observe the effect of feedback on the gain of the amplifier. Note down the value of voltage for each frequency. The voltage gain in dB. ठीक आहे. डेसिबल मध्ये तुम्हाला व्होल्टेज गेन काय करायची आहे, काढायची आहे. त्याचा फॉर्म्युला आहे AV इज इक्वल टू 20 लॉग ऑफ V0 अपॉन VI. ठीक आहे. यानुसार तुमची ही प्रोसिजर राहणार आहे. ऑब्झर्वेशन टेबल तुमचा या प्रकारे राहणार आहे. इनपुट व्होल्टेज तुम्हाला पहिले सेट करायला लागणार आहे. ठीक आहे. इनपुट व्होल्टेज आपण मिलीव्होल्ट मध्ये सेट करायचं. इनपुट व्होल्टेज सेट करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर इनपुट फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची. इनपुट फ्रिक्वेन्सी आपण कितीने व्हॅरी करणार आहे, 10 हर्ट्ज अप टू 1 मेगाहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची. आउटपुट व्होल्टेज तुम्हाला मेजर करायचं. ठीक आहे. जे हे व्होल्टेज आहे ते तुम्ही डीबी मध्ये काय करायचं, त्याचा कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. आता व्होल्टेज गेन तुमचा फॉर्म्युला आहे V0 बाय VI. बँडविड्थ आहे, बँडविड्थ तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल हाय फ्रिक्वेन्सी मायनस लो फ्रिक्वेन्सी. बँडविड्थचा फॉर्म्युला काय तुमचा, हाय फ्रिक्वेन्सी मायनस लो फ्रिक्वेन्सी. आता ठीक आहे. ही तुमची हाय फ्रिक्वेन्सी आणि ही तुमची आहे लो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. ग्राफ पेपर वरनं ती आपण काय करायची, ती कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर बँडविड्थ विदाउट फीडबॅक, म्हणजे आपण जो कॅपॅसिटर बायपास करणार आहे त्याच्यानंतरची ही जी आहे बँडविड्थ, ते पण तुम्हाला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. ठीक आहे. बँडविड्थ विथ फीडबॅक आणि बँडविड्थ विदाउट फीडबॅक. ठीक आहे. यानुसार तुमची ही प्रोसिजर आहे. ठीक आहे. अजून आपण याची डिटेल्स ही डिटेल बघणार आहोत. ठीक आहे. की व्होल्टेज सेरीज फीडबॅक एम्प्लीफायर म्हणजे काय. ठीक आहे. वेन एनी इंक्रीज इन द आउटपुट सिग्नल, when any increase in output signal result into the input in such a way as to cause the decrease in output signal, the amplifier is said have negative feedback amplifier. ठीक आहे. याची डेफिनेशन कळली का. निगेटिव्ह फीडबॅक एम्प्लीफायर म्हणजे काय आहे की when any increase in the output signal results into the input in such a way as to cause the decrease in the output signal, the amplifier is said have a negative feedback. The advantages providing negative feedback are that transfer gain of amplifier with feedback can be stabilized against variation in the hybrid parameters of the transistor or the parameters of the active device. ठीक है. The most advantages of negative feedback is that by proper use of this there is significant improvement in the frequency response and in any linearity of the operation of the amplifier. याचा disadvantage काय आहे की the voltage gain is decreased in voltage series feedback. The input impedance of the amplifier is increased and the output impedance is decreased. Noise and distortion are reduced considerably. ठीक आहे. याची तुमची ही सर्किट डायग्राम आहे यानुसार.
मगाशी आपण बघितलीच आहे. ठीक आहे, ही तुमची सर्किट डायग्राम आहे. वेव्ह फॉर्म तुमची या प्रकारे राहणार आहे युजिंग CRO1. नेचर ऑफ वेव्ह फॉर्म तुमची या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला तुमची फ्रिक्वेन्सी डिक्रीज असेल, जशी तुमची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज कराल त्यानुसार तुमचा फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहील आणि त्याच्यानंतर तुमची फ्रिक्वेन्सी काय होईल, कमी होईल. हा तुमचा ग्राफ आहे.